वेलकम डिअर स्टुडंट्स. मागच्या लेक्चरला आपण मॅथ्स पेपर सेकंड फर्स्ट टॉपिक डिफरन्सिएशन एक्झरसाइज 1.1 मधलं क्वेश्चन 3चे 5 एक्झाम्पल्स घेतले होते. आज आपण त्यातलं 6 एक्झाम्पल या ठिकाणी घेऊया. चला 6 एक्झाम्पल आहे रूट ऑफ कॉस एक्स प्लस रूट ऑफ कॉस ऑफ रूट एक्स. सोल्युशनला स्टार्ट करतो. लेट y is equals to root of cos x plus root of cos of root x differentiating with respect to x. दोन्ही साईडला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. आपल्याला मिळतं dy by dx is equals to ddx of in bracket root of cos x plus root of cos of root x. ब्रॅकेटमध्ये दोन फंक्शनची ॲडिशन आहे आणि आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मग आपण लिहिणार डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. ॲडिशनमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहितो. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. सेकंड फंक्शन आहे कॉस ऑफ रूट ऑफ एक्स. रूट ऑफ कॉस ऑफ रूट ऑफ एक्स आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. इथे रूट ऑफ कॉस एक्स आहे. मग पहिला प्रश्न करायचा रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय. तर रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट ऑफ एक्स. इथे फंक्शन आहे रूट ऑफ कॉस एक्स. मग रूट ऑफ कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार 1/2 रूट ऑफ कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. 1/2 रूट ऑफ फंक्शन आहे कॉस एक्स. 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन आहे कॉस एक्स. सिमिलरली रूट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आत्ताच सांगितलं 1/2 रूट ऑफ फंक्शन. 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. इथे फंक्शन आहे कॉस ऑफ रूट एक्स. फंक्शन आहे कॉस ऑफ रूट एक्स. फंक्शन कॉस ऑफ रूट एक्स आहे. दॅट इज इक्वल्स टू 1/2 रूट ऑफ कॉस एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स प्लस 1/2 रूट ऑफ कॉस ऑफ रूट एक्स इंटू इथे आहे कॉस ऑफ रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉस ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. कॉस ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मायनस साइन ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. इथे फंक्शन आहे रूट ऑफ एक्स. दॅट्स इक्वल टू मायनस साइन एक्स इंटू 1 दॅट इज मायनस साइन एक्स अपॉन 2 रूट ऑफ कॉस एक्स अपॉन 2 रूट ऑफ कॉस एक्स प्लस हिअर प्लस इंटू मायनस इज मायनस साइन ऑफ रूट एक्स अपॉन 2 रूट ऑफ cos of root x into. Now here we have to write the derivative of root of x. root of x चं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. रूट ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट ऑफ x. रूट ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/2 रूट ऑफ x. आता फायनल आन्सर लिहूया. मायनस साइन एक्स अपॉन 2 रूट ऑफ कॉस एक्स मायनस साइन ऑफ रूट एक्स अपॉन 2 2 4 रूट ऑफ एक्स. हा रूट ऑफ एक्स मी पहिले लिहिलं आणि कॉस ऑफ रूट एक्स. अशा प्रकारे एक्झाम्पल संपलं. परत सांगतो, लक्ष द्या. एक्झाम्पल 6 रूट ऑफ कॉस एक्स प्लस रूट ऑफ कॉस ऑफ रूट एक्स. लेट y इक्वल्स टू डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy by dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट साईड. ब्रॅकेट आपल्याला ज्याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे त्याच्यामध्ये दोन फंक्शन्सची ॲडिशन आहे. मग आपण लिहिणार डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. फर्स्ट आहे रूट ऑफ कॉस एक्स. रूट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन होतं कॉस एक्स. सिमिलरली रूट ऑफ कॉस ऑफ रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. डिअर स्टुडंट्स, कॉस ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे मायनस साइन ऑफ एक्स. तर कॉस ऑफ रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार मायनस साइन ऑफ रूट ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एक्स. फायनली
1 into minus sin x upon 2 root of cos x. After that, plus into minus is minus sin of root x upon 2 root of cos of root x, and derivative of root x is 1 upon 2 root of x. ही टर्म ॲज इट इज, इथे साइन ऑफ रूट एक्स ॲज इट इज, 2 to 4 आणि हा रूट एक्स समोर लिहिला, हे ॲज इट इज. ओके. एक्झाम्पल 7, log of sec 3x plus tan 3x. In solution, let y equals to log of sec 3x plus tan 3x. Differentiating with respect to x, dy by dx is equals to ddx of log of sec 3x plus tan 3x. sec 3x plus tan 3x. डिअर स्टुडंट्स, आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे लॉग ऑफ, याला रीड करणार आपण लॉग ऑफ फंक्शन. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन एक्स. मग लॉग फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असणार, तर 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन फंक्शन, फंक्शन आहे sec 3x प्लस tan 3x, 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, फंक्शन आहे sec 3x प्लस tan 3x, sec 3x प्लस tan 3x. डिअर स्टुडंट्स, 1 अपॉन sec 3x प्लस tan 3x ॲज इट इज. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं sec 3xचं. sec xचं डेरिव्हेटिव्ह असतं sec x इंटू tan x. सेक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे सेक फंक्शन इंटू टॅन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. इथे फंक्शन आहे 3x, त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहितो सेक फंक्शन म्हणजे सेक 3x इंटू टॅन फंक्शन म्हणजे टॅन 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, फंक्शन आहे 3x, फंक्शन आहे 3x. आता आपल्याला टॅन 3xचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. आपल्याला माहिती आहे टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक स्क्वेअर एक्स. मग टॅन 3xचं डेरिव्हेटिव्ह असणार सेक स्क्वेअर 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. डिअर स्टुडंट्स, 1 अपॉन सेक 3x प्लस टॅन 3x ॲज इट इज, सेक 3x प्लस टॅन 3x ॲज इट इज इंटू हे ॲज इट इज लिहिणार आपण सेक 3x इंटू टॅन 3x आणि 3xचं डेरिव्हेटिव्ह असतं 3, 3xचं डेरिव्हेटिव्ह 3, kxचं डेरिव्हेटिव्ह k, 3xचं डेरिव्हेटिव्ह 3, सेक स्क्वेअर 3x, 3xचं डेरिव्हेटिव्ह किती असतं 3. आता न्यूमरेटरमध्ये या ठिकाणी ज्या टर्म्स आहेत त्यातनं जे कॉमन निघतं ते कॉमन काढू. तर इथे 3 कॉमन निघणार आहे. परत इथे सेक स्क्वेअर 3x आहे, इथे सेक 3x आहे, म्हणजे सेक 3x ही टर्म कॉमन निघते, म्हणजेच 3 कॉमन निघतं, सोबतच सेक 3x कॉमन निघतं. हे कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय मिळतं, तर न्यूमरेटरला ब्रॅकेटमध्ये मिळतं टॅन 3x. हे कॉमन निघालं, हे कॉमन निघालं, इथे राहणार टॅन 3x. आता सेक स्क्वेअरमधनं एक सेक बाहेर गेला, म्हणजेच त्या ठिकाणी मिळणार सेक 3x, त्या ठिकाणी मिळणार सेक 3x आणि डिनॉमिनेटरला सेक 3x प्लस टॅन 3x ही ब्रॅकेट ॲज इट इज. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची ही ब्रॅकेट ऑब्झर्व करा. इथे टॅन 3x प्लस सेक 3x आहे, इथे सेक 3x प्लस टॅन 3x आहे. दोन्ही ब्रॅकेट्स कशा आहेत, सेम, त्या कॅन्सल होणार. ए प्लस बी, हे बी प्लस ए सेम आहे, कॅन्सल होणार. मग आपल्याला ॲन्सर मिळतं, फायनल ॲन्सर मिळतं 3 सेक 3x. हे झालं कम्प्लीट सोल्युशन. परत एकदा सांगतो, लक्ष द्या. लेट y equals to log of sec 3x plus tan 3x. Differentiate with respect to x. dy by dx equals to ddx of log of sec 3x plus tan 3x. log of फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन होतं sec 3x आणि tan 3x. मग sec 3x म्हणजे sec फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं sec फंक्शन, tan फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. tan फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं sec स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इज 3, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इज 3. ब्रॅकेटमधनं आपल्याला 3 सेक 3x कॉमन मिळतं, ब्रॅकेटमध्ये टॅन 3x प्लस सेक 3x मिळतं. डिनॉमिनेटरला पण सेम ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट कॅन्सल होते, ॲन्सर मिळतं 3 सेक 3x. ओके.
एक्झाम्पल 8 1 प्लस साइन एक्स डिग्री अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री. स्टार्ट करू सोल्युशनला. लेट y इज इक्वल्स टू 1 प्लस साइन एक्स डिग्री अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री. Differentiating with respect to x, dy by dx is equals to ddx of 1 plus sin x degree upon 1 minus sin x degree. इथे दोन फंक्शनचं डिव्हिजन आहे, म्हणजेच आपल्याला u बाय v रूल यूज करायचा आहे, कोशंट रूल यूज करायचा आहे. माहिती आहे तुम्हाला कोशंट रूल. सोबतच आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहित असताना जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे त्यांचे जे अँगल्स आहेत त्या अँगल्स आपल्याला रेडियन मेजरमध्ये पाहिजेत आहे. इथे अँगल दिला डिग्री मेजरमध्ये. त्या डिग्री मेजरला आपल्याला रेडियन मेजरमध्ये कन्वर्ट करायचं आणि मग त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहिता येतं. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस आपल्याला लिहायचं असेल त्यावेळेस आपण एक्स डिग्रीला रेडियन मेजरमध्ये कन्वर्ट करू आणि मग त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहू. त्याच्यासाठीचं रिलेशन लक्षात ठेवू. एक्स डिग्री इक्वल्स टू पाय एक्स अपॉन 180 रेडियन. हे रिलेशन लक्षात ठेवू. एक्स डिग्री इक्वल्स टू पाय एक्स अपॉन 180 रेडियन. ओके. डेरिव्हेटिव्ह लिहित असताना डिग्री मेजरला रेडियन मेजरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता आपण कोशंट रूल यूज करणार आहे. आपल्याला कोशंट रूल माहीत आहे. कोशंट रूल आहे दोन फंक्शनचं डिव्हिजन असताना तो रूल यूज करतो आपण. सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शन. हा कोशंट रूल आहे. दोन फंक्शनचं डिव्हिजनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करत असताना आपण तो यूज करतो. चला इथनं सोल्युशनला मी स्टार्ट करतो. dy बाय dx इक्वल्स टू कोशंट रूल अप्लाय करायचा आहे मला. तर सेकंड फंक्शन आहे 1 मायनस साइन एक्स डिग्री इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस साइन एक्स डिग्री, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस साइन एक्स डिग्री मायनस फर्स्ट फंक्शन आहे 1 प्लस साइन एक्स डिग्री, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन आहे 1 मायनस साइन एक्स डिग्री, 1 मायनस साइन एक्स डिग्री. आणि या कंप्लीट टर्मला स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शननं आपल्याला डिव्हाइड करायचं आहे अपॉन स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शन आहे 1 मायनस साइन एक्स डिग्री अँड ब्रॅकेट स्क्वेअर, 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर असं आपण ते लिहिलं. आता जेव्हा पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे तेव्हा हा जो साइन एक्स डिग्री आहे त्या डिग्रीला आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे, रेडियन मेजरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. डिग्रीला रेडियन मेजरमध्ये कन्वर्ट करून त्याचं सोल्युशन आपल्याला लिहायचं आहे. दॅट इज इक्वल्स टू 1 मायनस साइन एक्स डिग्री ॲज इट इज, 1 मायनस साइन एक्स डिग्री ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह लिहित असताना डिग्रीला आपण पहिले कशात कन्वर्ट करून घेऊ, रेडियनमध्ये. म्हणून एक्स डिग्री रिप्लेस बाय पाय एक्स अपॉन 180, एक्स डिग्री रिप्लेस बाय पाय एक्स अपॉन 180 मायनस 1 मायनस साइन एक्स डिग्री ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे मी डिग्री मेजरला रेडियन मेजरमध्ये कन्वर्ट करतो. एक्स डिग्री रिप्लेस बाय पाय एक्स अपॉन 180, एक्स डिग्री रिप्लेस बाय पाय एक्स अपॉन 180. आता आपल्याला अपॉन स्क्वेअर ऑफ द सेकंड फंक्शन लिहायचं, डिवायडेड बाय 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर. आता डेरिव्हेटिव्ह लिहायचं आपल्याला. दॅट इज इक्वल्स टू 1 मायनस साइन एक्स डिग्री ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं म्हणजे ते 0 असणार, प्लस याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. आपल्याला माहिती आहे साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स, मग साइन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार कॉस फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. साइन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ फंक्शन आहे पाय एक्स अपॉन 180 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन आहे पाय एक्स अपॉन 180 मायनस सिमिलरली आपल्याला समोरचं डेरिव्हेटिव्ह लिहिता येईल
1 प्लस साइन एक्स डिग्री ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1, 1चं डेरिव्हेटिव्ह 0, इथे साइन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ फंक्शन कॉस ऑफ पाय एक्स अपॉन 180 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय एक्स अपॉन 180 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय एक्स अपॉन 180, ब्रॅकेट क्लोज करतोय आणि याला डिवाइड केलं आहे स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शन 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअरनं त्याला डिवाइड केलं आहे, इक्वल टू 1 मायनस साइन एक्स डिग्री ॲज इट इज इंटू 0 प्लस लिहायची गरज नाही आहे, मग आपल्याला इथे टर्म मिळणार आहे कॉस पाय एक्स अपॉन 180 इंटू, डिअर स्टुडंट्स, पाय एक्स अपॉन 180चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे पाय अपॉन 180, के एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं के, मग पाय एक्स अपॉन 180चं डेरिव्हेटिव्ह असणार पाय अपॉन 180, आणि नंतर हे 0 लिहायची गरज नाही, म्हणजे ही टर्म असणार मायनस, मायनस ऑफ मायनस काय होणार आहे प्लस, 1 प्लस साइन एक्स डिग्री ॲज इट इज, 1 प्लस साइन एक्स डिग्री ॲज इट इज इंटू मायनस ऑफ मायनस प्लस लिहिलं आहे आपण कॉस पाय एक्स अपॉन 180 इंटू पाय एक्स अपॉन 180चं डेरिव्हेटिव्ह पाय अपॉन 180 इंटू पाय अपॉन 180, आणि या कंप्लीट ब्रॅकेटला डिव्हाइड केलं आहे 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअरने. डिअर स्टुडंट्स, आता आपण या ब्रॅकेटमध्ये बघितलं तर इथे फर्स्ट टर्ममध्ये पाय अपॉन 180 आहे, सेकंड टर्ममध्ये पण पाय अपॉन 180 आहे, सोबतच इथे कॉस पाय एक्स अपॉन 180 आणि इथे पण कॉस पाय एक्स अपॉन 180 आहे, हे आपण कॉमन काढू शकतो. मग जर हे कॉमन काढलं तर इथे आपल्याला पाय अपॉन 180 कॉमन मिळेल, सोबतच कॉस पाय एक्स अपॉन 180 सुद्धा कॉमन मिळेल, आणि ब्रॅकेटमध्ये जर बघितलं, जर हे कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे तर 1 मायनस साइन एक्स डिग्री, फर्स्ट टर्ममध्ये राहणार 1 मायनस साइन एक्स डिग्री, तर सेकंड टर्मचा जर विचार केला तर इथे 1 प्लस साइन एक्स डिग्री राहणार आहे, 1 प्लस साइन एक्स डिग्री राहणार आहे इंटू ती जी सेकंड टर्म आहे त्यानं डिवाइड केलं, या ठिकाणी अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअरनं डिवाइड केलं म्हणजेच मी त्याला इंटू 1 अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो, इंटू 1 अपॉन म्हणजेच अपॉन. डिअर स्टुडंट्स, आता सिम्प्लिफाय करू, पाय अपॉन 180ला मी ॲज इट इज लिहितो इंटू फायनल आन्सर लिहित असताना मी कॉस पाय एक्स अपॉन 180ला डिग्री मेजरमध्ये कन्वर्ट करून घेतो, पाय एक्स अपॉन 180 म्हणजेच एक्स डिग्री इंटू मायनस साइन एक्स डिग्री प्लस साइन एक्स डिग्री कॅन्सल, 1 प्लस 1 इज 2, 1 प्लस 1 इज 2 इंटू 1 अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर, 1 अपॉन साइन एक्स डिग्री 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर. आता फायनल आन्सर लिहित असताना मी न्यूमरेटरला पाय इंटू कॉस एक्स डिग्री लिहितो, डिनॉमिनेटरला 2, या ठिकाणी 2 9चा 18 म्हणजेच इथे आपल्याला किती मिळणार आहे 90 इंटू ब्रॅकेट आहे 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर, 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर, हे त्याचं फायनली करेक्ट आन्सर आहे. बघूया या सममध्ये महत्त्वाचं काय होतं. लक्षात ठेव, डेरिव्हेटिव्ह फाइंड करत असताना डिग्री मेजरला रेडियन मेजरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आणि मग त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं, ही गोष्ट लक्षात ठेव. कोशंट रूल यूज केला, सेकंड फंक्शन होतं 1 मायनस साइन एक्स डिग्री, तर फर्स्ट फंक्शन होतं 1 प्लस साइन एक्स डिग्री, सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शन. आफ्टर दॅट डिग्री मेजरला मी रेडियनमध्ये कन्वर्ट केलं, एक्स डिग्री म्हणजेच पाय एक्स अपॉन 180, एक्स डिग्री म्हणजेच पाय एक्स अपॉन 180. नंतर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, कॉस साइन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन होतं पाय एक्स अपॉन 180. सिमिलरली समोरचं लिहिलं. नंतर पाय एक्स अपॉन 180 म्हणजे के एक्सचं डेरिव्हेटिव्ह जसं के असतं तसं पाय एक्स अपॉन 180चं डेरिव्हेटिव्ह पाय अपॉन 180 असतं. या टू टर्म्समधनं आपल्याला पाय अपॉन 180 आणि कॉस पाय एक्स अपॉन 180 कॉमन मिळतं, तर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन एक्स डिग्री प्लस 1 प्लस साइन एक्स डिग्री आणि इंटू
हे अपॉन स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शन होतं, त्याला मी इंटू 1 अपॉन स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शन असं लिहिलं. आफ्टर दॅट मायनस साइन एक्स डिग्री प्लस साइन एक्स डिग्री कॅन्सल, 1 + 1 होतं 2, 2 9 18 म्हणजे डिनॉमिनेटरला 90 डिग्री, पाय एक्स अपॉन 180ला मी डिग्री मेजरमध्ये कन्वर्ट केलं आणि आपल्याला फायनल आन्सर मिळालं. ओके. एक्झाम्पल 9, cot of log x by 2 minus log of cot x by 2. In solution, let y equals to cot of log x by 2 minus log of cot x by 2. Differentiating with respect to x, dy by dx equals to derivative of a function as it is cot of log x by 2 minus log of cot x by 2 minus log of cot x by 2. इथे डेरिव्हेटिव्हमध्ये जे फंक्शन दिलं त्यात फंक्शनमध्ये दोन फंक्शन्सची वेगवेगळ्या फंक्शन्सची सबट्रॅक्शन आहे. मग आपण लिहिणार डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ लॉग एक्स बाय 2, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ कॉट एक्स बाय 2, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. आफ्टर दॅट आता आपल्याला लिहायचं आहे डेरिव्हेटिव्ह, कॉट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस कोसेक्स स्क्वेअर एक्स, मग कॉट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार मायनस कोसेक स्क्वेअर फंक्शन मायनस कोसेक स्क्वेअर फंक्शन मायनस कोसेक स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे लॉग एक्स बाय 2, फंक्शन आहे लॉग एक्स बाय 2. कॉट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन मायनस लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आपल्याला. लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन एक्स, तर लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार 1 अपॉन फंक्शन. फंक्शन आहे कॉट एक्स बाय 2, 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स बाय 2 into derivative of cot x by 2. Dear students, after completing we get here minus cosec square log x by 2 into log x by 2 चं डेरिव्हेटिव्ह लिहित असताना मी अपॉन 2 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहितो इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स असं लिहितो, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स मायनस दिस टर्म अशी लिहिता येईल आपल्याला 2 अपॉन कॉट एक्स, हा 2 न्यूमरेटरला शिफ्ट झाला 2 अपॉन कॉट एक्स इंटू 1 अपॉन 2 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहितो आणि मग डेरिव्हेटिव्हमध्ये काय असणार आहे तर कॉट एक्स असणार आहे. डेरिव्हेटिव्हमध्ये काय असणार आहे कॉट एक्स. डिअर स्टुडंट्स, मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स बाय 2 इंटू हा 1 अपॉन 2 लिहून घेतो मी ॲज इट इज इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन एक्स, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 1 अपॉन एक्स मायनस 2 अपॉन कॉट एक्स ॲज इट इज इंटू 1 अपॉन 2 इंटू 1 अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह लिहायचं आपल्याला कॉट एक्सचं. कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. आता आपल्याला फायनल आन्सर लिहायचं आहे, याला सिम्प्लिफाय करायचं, फायनल आन्सर लिहायचं आहे. मी सुरुवातीला या टर्म्स लिहून घेतो 1 अपॉन 2 एक्स मायनस 1 अपॉन 2 एक्स इंटू कोसेक स्क्वेअर लॉग एक्स बाय 2. आफ्टर दॅट मायनस ऑफ मायनस असणार प्लस आणि 2 कॅन्सल होणार, म्हणजे जिथे प्लस असणार 2 कॅन्सल होतं, इथे 1 अपॉन कॉट एक्स मिळतं. आपल्याला माहिती आहे 1 अपॉन कॉट एक्स म्हणजेच काय असणार आहे टॅन एक्स. 1 अपॉन कॉट एक्स म्हणजे टॅन एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स.
हे त्याचं फायनल करेक्ट आन्सर झालं. ओके, समजलं असेल. परत सांगतो बघा एकदा. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड असं लिहिलं. कॉट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार मायनस कोसेक स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन आहे लॉग एक्स बाय 2. लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. लॉग एक्स बाय 2चं डेरिव्हेटिव्ह लिहित असताना बाय 2 म्हणजेच 1 अपॉन 2 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. सेम स्टोरी या ठिकाणी हा बाय 2 होतं इंटू 1 अपॉन 2 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिलं आणि अपॉन 2 न्यूमरेटरला शिफ्ट केलं. आफ्टर दॅट लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं 1 अपॉन एक्स. तर कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. नंतर या ठिकाणी 1 अपॉन 2x ही टर्म सुरुवातीला लिहिली. कोसेक स्क्वेअर लॉग एक्स बाय 2. 2 कॅन्सल होतं. 1 अपॉन कॉट म्हणजेच टॅन एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स मायनस ऑफ मायनस काय होणार आहे प्लस. एक्झाम्पल 10 e to the power 2x minus e to the power minus 2x upon e to the power 2x plus e to the power minus 2x. In solution, let y equals to e to the power 2x minus e to the power minus 2x upon e to the power 2x plus e to the power minus 2x. Dear students, आपल्याला पहिल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आणि मग याला डिफरन्शिएट करायचं आहे. तर ही जी टर्म आहे ई टू द पॉवर मायनस 2x याला 1 अपॉन ई टू द पॉवर 2x असं लिहिता येतं. ई टू द पॉवर मायनस 2x म्हणजेच 1 अपॉन ई टू द पॉवर 2x. ॲट डिनॉमिनेटर ई टू द पॉवर 2x प्लस ई टू द पॉवर मायनस 2x कॅन बी रिटन ॲज 1 अपॉन ई टू द पॉवर 2x. एक्स टू द पॉवर एन असेल, एक्स टू द पॉवर मायनस एन असेल तर त्याला 1 अपॉन एक्स टू द पॉवर एन असं लिहिता येतं. निगेटिव्ह पॉवर डिनॉमिनेटरला शिफ्ट केला की तो पॉझिटिव्ह होतो. आफ्टर दॅट याला सिम्प्लिफाय करू. आता ई टू द पॉवर 2xने ई टू द पॉवर 2xने मी न्यूमरेटरला तसंच डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो. ई टू द पॉवर 2xने न्यूमरेटर तसंच मी डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करतो ई टू द पॉवर 2xने. तर या ठिकाणी आपल्याला मिळतं आहे ई टू द पॉवर 2x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 ई टू द पॉवर 2x इंटू ई टू द पॉवर 2x ई टू द पॉवर 2x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 आणि ॲट डिनॉमिनेटर ई टू द पॉवर 2x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला मिळतं 2xचा स्क्वेअर पॉवरचा पॉवर म्हणजे पॉवर्सचा प्रोडक्ट होतो 2x इंटू 2x बनतं 4x मायनस 1 अपॉन सिमिलरली इथे पण 4x मिळणार ईचा पॉवर 4x मिळणार. अशा प्रकारे आपल्याला y फंक्शन मिळणार e रेज टू द पॉवर 4x मायनस 1 अपॉन e रेज टू द पॉवर 4x प्लस 1. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय dx इज इक्वल्स टू ddx ऑफ e टू द पॉवर 4x मायनस 1 अपॉन e टू द पॉवर 4x प्लस 1. दोन फंक्शनचं डिव्हिजन आहे. आपल्याला यूज करायचा u बाय v रूल, कोशंट रूल आपल्याला यूज करायचा आहे. बाय यूजिंग कोशंट रूल वी गेट dy बाय dx इज इक्वल्स टू आपल्याला कोशंट रूल यूज करायचा आहे. सेकंड फंक्शन लिहितो पहिले e टू द पॉवर 4x प्लस 1 सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन ई टू द पॉवर 4x मायनस 1 मायनस फर्स्ट फंक्शन ई टू द पॉवर 4x मायनस 1 फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ई टू द पॉवर 4x प्लस 1. हे झालं सेकंड फंक्शन आणि याला स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शननं डिवाइड करायचं. डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शन ई टू द पॉवर 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअरने त्याला काय करायचं डिवाइड करायचं. अशा प्रकारे आपण यूज केला आहे कोशंट रूल. काय यूज केला आहे कोशंट रूल. सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन स्क्वेअर ऑफ द सेकंड फंक्शन दॅट इज इक्वल टू सिम्प्लिफाय करतो. फर्स्ट ब्रॅकेट ई टू द पॉवर 4x प्लस 1 ॲज इट इज. आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं ई टू द पॉवर 4x मायनस 1चं.
ई टू द पॉवर 4xचं डेरिव्हेटिव्ह लिहिण्याच्या पहिले ई टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं ई टू द पॉवर एक्स. मग ई टू द पॉवर 4xचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे ई टू द पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं ई टू द पॉवर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग याचं डेरिव्हेटिव्ह असणार ई टू द पॉवर 4x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x. वन कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0 मायनस ई टू द पॉवर 4x मायनस 1 ॲज इट इज इंटू सिमिलरली याचं पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहिता येईल ई टू द पॉवर 4x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0 आणि या टर्मला डिवाइड करायचं सेकंड फंक्शननं अपॉन स्क्वेअर ऑफ द सेकंड फंक्शन ई टू द पॉवर 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअरनं काय करायचं त्याला डिवाइड करायचं. दॅट इज इक्वल टू डिअर स्टुडंट्स ब्रॅकेट ई टू द पॉवर 4x प्लस 1 ॲज इट इज इंटू ई टू द पॉवर 4x पण ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x काय असणार आहे 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x 4 मायनस ई टू द पॉवर 4x मायनस 1 ॲज इट इज ई टू द पॉवर 4x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x असणार 4 प्लस 0 लिहायची गरज नाही आणि या कंप्लीट ब्रॅकेटला डिव्हाइड केलं आहे स्क्वेअर ऑफ द सेकंड फंक्शननं ई टू द पॉवर 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअरनं त्याला डिवाइड केलं आहे. आता जर आपण एक ऑब्झर्व केलं तर इथे 4e रेज टू द पॉवर 4x या दोन टर्म्स आहेत ज्या फर्स्ट आणि सेकंड टर्ममध्ये आहेत. तर या टर्म्सला आपण कॉमन काढू शकतो. मग 4e टू द पॉवर 4x आपण कॉमन काढलं. जर एक कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये आपल्याला मिळणार e रेज टू द पॉवर 4x प्लस 1 आणि हे कॉमन काढल्यानंतर मायनस साईननं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. मायनस साईननं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर ई टू द पॉवर 4x मायनस ऑफ मायनस आपल्याला इथे प्लस 1 मिळतं अपॉन स्क्वेअर ऑफ द सेकंड फंक्शन ई टू द पॉवर 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअरनं त्याला डिव्हाइड केलं आहे. क्लिअर. ओके सिम्प्लिफाय करतो. इथे आपल्याला मिळतं 4e टू द पॉवर 4x इंटू ई टू द पॉवर 4x मायनस ई टू द पॉवर 4x कॅन्सल होतं 1 प्लस 1 आपल्याला इथे 2 मिळतं आणि डिनॉमिनेटरला आहे ई रेज टू द पॉवर 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू 2 4 8. ॲन्सर मिळतं 8 ई रेज टू द पॉवर 4x अपॉन ई रेज टू द पॉवर 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर हे त्याचं ॲन्सर. परत एकदा सांगतो लक्ष द्या. दिलेलं फंक्शनला आपण y कन्सिडर केलं ई टू द पॉवर मायनस 2x होतं त्याला 1 अपॉन ई टू द पॉवर 2x असं लिहून घेतलं. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला ई टू द पॉवर 2xनं मल्टिप्लाय केलं. मग इथे ई टू द पॉवर 2x ब्रॅकेट स्क्वेअर हे कॅन्सल होणार 1 मिळतं याचं स्क्वेअर होणार इथे 1 मिळतं. पॉवरचा पॉवर म्हणजे पॉवरचा प्रॉडक्ट होतो 2x इंटू 2 किती होणार मग 4x होणार. डिफरन्शिएट केलं dy बाय dx ddx ऑफ राईट साईड. राईट साईडला जे फंक्शन आहे तिथे दोन फंक्शनचं डिव्हिजन आहे आपल्याला कोशंट रूल यूज करायचा आहे. मग सेकंड फंक्शन डिनॉमिनेटरचं फर्स्ट फंक्शन न्यूमरेटरचं सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट कोशंट रूल यूज करतो मायनस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन स्क्वेअर ऑफ द सेकंड फंक्शन. आफ्टर दॅट ई रेज टू द पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं ई रेज टू द पॉवर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन 1चं डेरिव्हेटिव्ह 0 सेम स्टोरी रिपीट केली समोर. नंतर 4xचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं 4 समोर तसंच. आता या ब्रॅकेटमध्ये जर बघितलं तर 4e टू द पॉवर 4x 4e टू द पॉवर 4x कॉमन ते ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलं. ब्रॅकेटमध्ये ई टू द पॉवर 4x प्लस 1 मायनस साईननं मल्टिप्लाय केलं मायनस ई टू द पॉवर 4x आणि मायनस ऑफ मायनस प्लस 1. नंतर ही टर्म बघितली तर त्या टर्म कॅन्सल होतात ही प्लस आहे मायनस आहे सेम टर्म आहे कॅन्सल होतात 1 प्लस 1 होतं 2 अपॉन स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शन 2 4 8 हे त्याचं 8e टू द पॉवर 4x अपॉन ई टू द पॉवर 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर त्याचं करेक्ट आन्सर.